सध्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे। या ठिकाणी खरं तर इतके ऑपरेशन करायची वेळ आलेली आहे। लोकांना आज 24 तास झालं घराच्या बाहेर निघता आलेलं नाही। या ठिकाणी केवड असेल, उंदरगाव असेल, सुलतानपूर असेल, गारपळ असेल, सगळाच इलाका अतिशय म्हणजे पाण्याने गच्च भरून गेलेला आहे। आता आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या पाण्याची चर्चा केल्या, त्यामध्ये प्रत्येकाने सांगितलं की आजपर्यंत असं पाणी आलेलं नव्हतं। त्याच्या अगोदर 52ला आलेलं होतं। त्यामध्ये अशा पद्धतीचं असं रुद्रलोक धारण केलेलं नव्हतं, परंतु आता अतिशय बिकट परिस्थिती आहे। आज सकाळपासून आम्ही बघतोय की कालच्यापासून लोक या ठिकाणी केवडचे असतील, सुलतानपूर असेल, निमगाव असेल, ही सगळी स्वतः गावातली तरुण पिढी घराच्या बाहेर सगळ्या जनावरांना वगैरे गावाच्या बाहेर काढून निपडीला आणले आहे। या जामगावच्या परिसरात बरेचशी लोक आता वरच्या वर सरकत चालली आहे। या ठिकाणी पाण्याची अवस्था बेकार आहे, पिण्यासाठी पाणी नाही, स्वयंपाक करायचा म्हणलं तर त्याची सोय नाही। आणि अशा परिस्थितीत अजून शासनाची कुठल्याही पद्धतीची मदत या ठिकाणी झालेली नाही। परंतु लोकांनी मनात संयम ठेवून या ठिकाणी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी जेवायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सुरू केलेली आहे। आता प्रश्न पडलेला आहे तो जनावरांच्या चाऱ्याचा, आणि जनावरांचा चारा सुद्धा कशा पद्धतीने उपलब्ध करायचा त्याविषयी चर्चा चालली आहे। लाईटीचा संपर्क या ठिकाणी केवळचा तुटलेला होता, तो आता